पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अधिपती ओळखलं? हो ओळखलं का काय? तुमचा नंबर सेव्ड आहे माझ्याकडे. नशीब, मला वाटलं डिलीट केला. का? मी का डिलीट करू तुमचा नंबर? लगीन ठरलं ना हो तुमचं. लग्न ठरलं म्हणून तुमचा नंबर का डिलीट करू? आम्हाला डिलीट केलं, नंबर कशाला पाहिजे? म्हणजे म्हणजे काय नाही, तुम्ही काय बोलत होता काय मगाशी फोन ठेवताना? मला असं वाटलं, परत म्हणलं आणि तुम्ही काय ऐकून घेत नाही म्हणणार, असं तसं तुमचं काय ऐकून घ्यायला नको म्हणताना परत फोन केला. कशासाठी? तुम्ही काय म्हणत होता? तुमचंही अभिनंदन. कशाला? अहो तुमचंही लग्न ठरलं म्हटलात ना? कवा? फोनवर. कवा हो? कवा म्हण? काल. आठवत नाही हो कधी म्हणलो तुम्हाला ते. खरंच ठरलंय ना लग्न? हा मग खरंच ठरलंय का? तुमच्या एकटीच लग्न ठरू शकते काय? आम्ही पण करत असतोय लग्न. अहो मी असं म्हणलं का? असो, खरंच तुमचं अभिनंदन. हा. अच्छा, थँक्यू म्हणायचं असेल तुम्हाला. थँक्यू वाटलं पाहिजे ना, एकतर विषय हार्ड झालाय. काय नाही, ठेवतो मास्तरीन बाई मी फोन. आता इथनं पुढे काय फोन करून तुम्हाला त्रास देत नाही. हा चला ठेवतो. चालू दे तुमचा लग्नाचा विषय. हा. काय काय दुर्गे, तू कुठं चालली होती? हा, तुला मी अधिपतींजवळ थांबाय सांगितलं होतं ना? वय चंची हाय घरात. अगं तिचा आत्ताच फोन आलता. ठीक आहे, ते गार्डन मध्ये फेऱ्या मारायला. ठीक आहे, पण तू कुठे गेलती? मंदिरात. का? अधिपतींचा मूड ठीक व्हावा आणि त्यांनी मास्तनीला इसरावं म्हणून नवस बोलाय गेलती ताई. हे काम नवस बोलून होणार नाही. देवी अंबाबाईची कृपा आहे म्हणून त्या पोरीचं लग्न ठरलंय. सुंठी वाचून खोकला गेला. वय ताई, पर अधिपतींची काळजी नका करू. येळ हे सगळ्यावरचं औषध आहे. मोठ्या मोठ्या जखमा भरून निघत्यात. तर हे काय, आता त्या मास्तरनीचा आपल्याला काय बी धोका नाही. चल बस गाडीत. संपत. आता तर इथं होते, गेले कुठं? रूम मध्ये असतील. आधी पण अहो अहो हुशार आहात तुम्ही. तुमच्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट वाढला आज. नाही नाही, एवढी 10 दिवस रजा नाही मिळत. अहो मला हवी आहे. कारण? मी नाही सांगणार. का? खाजगी आहे. घाऱ्या आहेत, रुखवतासाठी केल्या आहेत, घ्या ना. घाऱ्या बी बनवतात. अक्षराचं लग्न आहे ना पुढच्या आठवड्यात. सत्य लपवलं नाहीये, पण मला सांगायची गरज नाही वाटत.
आता एका शब्दाने सांगितले पण नाही रे मास्तरीन बाईंनी. तिथनं पुढं मास्तरीन बाईंचं फोबाड बघायचं नाही. माझा मेंदू चालत नव्हता. मी ना जीव लावला. मी समजत होतो. शब्द सांगतोय. तिलाही खुश आहे. कोण? आणखीन कोण? मास्तरीन. कशामुळं? लग्नामुळं. असू दे मग, मला काय त्याचं. मग तुम्ही कशा पाहिजे अशी गाणी ऐकतासा? त्यासाठी ऐकाय नाही मी. हे फेवरेट आहे तो माझी, म्हणताना ऐका. यापुढं आपल्या घरात ही अशी गाणी वाजणार नाहीत. मग सनई चौघडे वाजतील. मास्तरीन बाई. मास्तरीन, तुमची जागा कोण घेऊ शकत नाही. मास्तरीन बाई, देवी आहेस तू. माझ्या मनाच्या गाभाऱ्यात देवी आहेस तू. मास्तरीन बाई, तुम्ही लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी आहे. तुम्ही देवी आहे. मास्तरीन बाई, तुमचं स्थान. हॅलो मॅडम. हा विनय, काय रे, सगळं ठीक आहे ना? सकाळ सकाळ फोन केलास ते? अहो नाही, क्लास सुरू व्हायला अजून वेळ आहे आणि आम्ही सगळे शाळेतच आहोत ना, म्हणून फोन केला. कसे आहात सगळे? बोर झालोय. तुम्ही नाही ना? ए, मी काय जोकर आहे का? अहो तसं नाही. आम्हाला आठवण येते ना तुमची. मला पण तुम्ही कधी येणार आहे मॅडम? लवकरच आहे. आणि सगळ्यांनी लग्नाला यायचंय काय? बर विनय, ठीक आहेस ना तू? हो. नक्की का? हा, आई कटकट करते, पण ठीक आहे, आता सवय झाली मला त्याची. मी परत आले की बोलवून घेईन त्यांना, मग बोलेन त्यांच्याशी. तू नको काळजी करूस, ठीक आहे? बर, अजून कोण कोण आहे तिकडे? मिताली, रेणुका, मी. हॅलो मॅडम. अरे वा, हॅलो हॅलो. कसे आहात सगळे? सगळ्यांनी यायचंय लग्नाला. हो मॅडम. अहो अक्का वर्ग येणार आहे. अक्षू बाळा. हा, आले आले. चला, मला बोलवत आहेत, खूप काम आहेत, मी फोन ठेवते आता. हा, आणि थँक्यू, मला खूप बरं वाटलं तुम्ही फोन केलात ते. अहो आम्हाला पण तुमच्याशी बोलून लय बरं वाटलं मॅडम. बाय मॅडम.
मम्मी काय मम्मी काय मम्मी 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 अगं माती कसं बाई अधिपती त्या टवळीला लक्ष्मी म्हणतो लक्ष्मी उद्या या घराची लक्ष्मी तो तिला नेऊन देईल मम्मी पर या घराची लक्ष्मी तर म्या होणार आहे ना. असली लक्ष्मी काय कामाची ग काय कामाची ती मास्तरीन तर त्याच्या मनातून जाणार नाही ना व मनातून जाणार नसेल तर आयुष्यातून घालव ना तिला. तू का नाही मला अक्कल शिकवू नगस तुला त्याचं साधं मन जिंकता आलं नाही मूर्ख पोरगी त्या मास्तनीला सोडत नसते मी आता माझ्या पोरीचं वाटोळ करायला निघालीस काय या तुलाच तुझ्या आयुष्यातून नाही उठवलं तरी छान मास्तरडे तुला तर आता बघूनच घेते बघ मी तुझं कसं वाटोळ करते का नाही ते बघच माझ्या लेकीचं सुख नासवती होय ग भवाने अशी जन्माची अद्दल घडवेन का नाही म्या आयुष्यभर रडत बसली पाहिजे. येस तू आता हे समज माझ्यावर सोड बघ आता काय करते ते तुम्हाला थोरल्या सरकारने बोलिवले जा मी आले जा लगेच बोलिवले. अगं हळू हळू काय करते नाही अटेंड करताई लग्नाला यायचं बरं का. हा कुठलंच कारण ऐकून नाही घेणार आहे मी. म्हणजे काय येणारच की तुम्ही नक्की यायचं लग्नाला. माझ्या पोरानं ताकीद दिली अक्षरा मॅडमच्या लग्नाला जायचं म्हणून. अहो पण नवरी मुलगी कुठे आहे. आली 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 नवरी मुलगी आली ताई. छान दिसतंय हा आमोणकर मॅडम. नवरीची दृष्ट काढा. हो मग काय तर काढणारच. अगं ताई कशी गोड दिसतेस तू हो पडेल ती सावकाश. अगं आई ताईचं आता लग्न होणार आहे आजपासून मी खूप मजा करणार आहे आणि आज मेहंदीवाली पण. अगं मेहंदीवाली आली पण. हो
आई ये इकडे इकडे ये 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 अगं, आई चल नाचायला चल. ए नाचायला काय तुम्ही पोरी पोरी नाचा मला कुठे घेता तुमच्या नाचत अगं आई तुझ्या मुलीचं लग्न आहे. येतं काहीतरी अगं जाऊ दे. तर आज माझ्या अक्षुताईची मेहंदी रंगणार आहे आणि आमचा स्पेशल परफॉर्मन्स सुद्धा. जाऊ ग. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली हुतू हुतू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कुण हलकेच तार काळजाची छेडतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची काली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. इरा हाय जीजू. हॅलो मेवणीबाई. जीजू बाई काय मी मुलगी आहे. बरं भाऊ बरं. बाय द वे बायको कुठे माझी? आहे देते. हॅलो. काय झाली का मेहंदी काढून? व्हायची अजून. मस्त अशी कोपरापर्यंत काढा. मी पण तिला तेच सांगते कोपरापर्यंत काढ. नको नको हातभरच पुरे. अगं लग्न एकदाच होतं अक्षरा. अहो, पण मला नंतर शाळेत पण जायचंय ना. विद्यार्थ्यांना काय वाटेल माझ्या? ते विद्यार्थी वगैरे राहू दे बाजूला. सांगितलं ना तुला की लग्न एकदाच होतं म्हणून. नाही पण नको मला नाही आवडत कोपरापर्यंत. अगं पण मला आवडतं ना मग तर काढायलाच हवंस तू. मीच काढलीस नाही आता लोक हसतील माझ्यावर म्हणून नाही काढत आहे. आणि हो मेहंदीवर माझं नाव लिहिणार आहेस ना नुसते डिझाईन नको काढून त्यात कमळाचं चित्र काढ आणि त्यावर माझं नाव लिह कमल. छान वाटेल. जीजू डोंट वरी सगळं होणार आहे. मी सगळं करून घेते ना इकडे. आणि हो मेहंदी छान रंगली पाहिजे हा इरा. आता ते तर तुमच्यावर आहे. माझ्यावर ते कसं काय? जीजू आता ते ताईवर तुमचं किती प्रेम आहे त्यावर डिपेंडंट आहे. अगं माझं तुझ्या बहिणीवर आहेच प्रेम म्हणून तर तिचे एवढे नखरे सहन करतोय. जीजू आता हे तुम्हाला आयुष्यभर पुरे आता इरा. इरा तुला माहितीये का तुझी बहीण म्हणजे काही सोपं काम नाहीये हँडल करायला. डोक्याचा भुगा होतो भुगा. जीजू एवढं पण नाही. अगं म्हणजे शब्दशः अर्थ नको घेऊस. माझं सांगायचं तात्पर्य काय की माझं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे आणि असंही लग्न ठरल्यापासून काही कमी अडचणी आल्यात का? पण एक एक करून दूर केल्याच ना सगळ्या. आता कुठलीही अडचण नको. आता फक्त लग्न लग्न आणि लग्न. काय बायको हा तू गप्प काय बोलत का नाहीयेस? हो हो हं. इथे सगळे आहेत ना म्हणून आपण बोलूया ना नंतर. अगं आता आपण ऑफिशियली नवरा बायको झालो. व्हायचे होत अजून. हे तर एकच दिवस फक्त. आता मेहंदी झाली की करते मी फोन. बरं मेहंदी दाखवायची बरं का मला. त्यात मला माझं नाव शोधायचंय. चालू द्या तुमचं. बाय बाय. बाय जीजू. काय इरा? अगं त्यांनी एवढं प्रेमाने फोन केला होता बोलायचं ना थोड्या वेळ. बस आता एकटीच. मी चालले